नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज तुमच्यासोबत छान अशी साबुदाणा खिचडी मी शेअर करणार आहे. साबुदाणा खिचडी करायच्या सगळे छान करतात बरं का, पण सगळ्यांच्या पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या असतात. तर आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला साबुदाणा खिचडी करून दाखवणार आहे. सर्वात अगोदर बटाट्याचे चिप्स मी तळून घेतलेले आहे आणि इथं जे बटाटे घेतले होते त्याचे साल न काढता छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे किंवा कापून घेतलेले आहे. साबुदाणा रात्री भिजवलेला होता, मस्तपैकी असा साबुदाणासुद्धा भिजलेला आहे. आणि इथं काही मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरला मी फिरून घेईन. आता चिप्स तळून घेतलेल्याच कढईमध्ये तेल आहे. तेल घातल्यानंतर जे मी बटाटा आहे ते बटाट्याचे छोटे छोटे काप करून तो आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. बटाट्याचे काप किंवा बटाटा चिरून तुमच्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसा. आता चिप्स बघा, या ठिकाणी खिचडी म्हटलं की त्याच्यासोबत चिप्स तर आलेच पाहिजे. बरेच जण दही खातात, मी आज चिप्स खाणार आहे. चला, या ठिकाणी आता बटाटा मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि थोडासा हलकासा याला परतून घ्यायचा आहे. बरेच जणांच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आता तुम्हाला वाटेल हिने साल काढलेली नाही बटाट्याची. हो, मी साल काढत नाही बटाट्याची, कारण की ना त्याने पण चव थोडीशी वेगळी लागते. जर तुम्हाला बटाट्याची साल काढून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच काढून घेऊ शकता बरं का. मला आवडतात बटाट्याची साल न काढता बटाटा खिचडीमध्ये घातलेला, त्याप्रमाणे मी आता करत आहे. चला, या ठिकाणी ना आता छान असा बटाटा मी तेलावरती परतून घेतलेला आहे. जर याच्यावरती ना आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर लगेचच 1-2 मिनटात आपण झाकण काढून घेतलेलं आहे. बघू शकताय या ठिकाणी आपला बटाटा छानपैकी असा शिजलेला आहे. मिरची तुम्हाला दाखवली होती, तुमच्या तिखट तुम्हाला कितपत पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता. आणि ओबडधोबडच वाटलेली आहे, मी खूप बारीक केलेली नाही आहे. तुम्हाला जर मिरचीचे तुकडे करून टाकायचे असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता. आता या ठिकाणी मिरचीचा ठेचा म्हणू शकता, तो छान असा तेलावरती परतून घेतलेला आहे. बघू शकताय ना किती सुंदर असा कलर आलेला आहे. आणि मिरची छान परतली की मस्त ती खमंग लागते बरं का. त्याप्रमाणे आता जो साबुदाणा आपण भिजवलेला होता तो असा मोकळा करून घेतलेला आहे मी. या ठिकाणी बघताय तुम्ही 5 ते 6 म्हणजे रात्री मी भिजत घातलेला होता. 5 ते 6 तास हा साबुदाण्याला भिजून झालेला आहे. मस्त मऊ हा साबुदाणा मोकळा सुटसुटीत असा भिजलेला आहे. यामध्ये आता मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार, कारण की अगोदरसुद्धा मी मिरची ही मीठ टाकूनच मिक्सरला फिरवलेली होती, त्यासाठी वरून थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. थोडक्यात चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घाला. त्यानंतरनं सगळा भिजवलेला साबुदाणा आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो साबुदाणा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती परतायचा आहे, जो की साबुदाणा असा सुटसुटीत होतो, छान होतो आणि थोडासा फुलतोसुद्धा. तर बरेच जण यामध्ये कूट मिक्स करतात शेंगदाण्याचा, तर मी नंतरनं मिक्स करत आहे. लगेच मी मिक्स करत नाही शक्यतो. मी तुम्हाला सांगताना सांगितलं की प्रत्येकाची साबुदाणा खिचडी बनवण्याची ही पद्धत वेगवेगळी असते. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूप छान असा साबुदाणा खिचडी होतं. बरेच जण याच खिचडीमध्ये जो बटाटा आहे तो खिसून टाकतात, तीसुद्धा पद्धत खूप छान आहे बरं का. मी एकदा ट्राय केलेलं होतं. चला, तर मग आता काय करायचं आहे, साबुदाणा, बटाटा आणि मिरची छान असं आपण कढईमध्ये मस्त परतून घेतलेला आहे. मंद गॅसवरती परतून घ्यायचा आणि छान असा साबुदाणा फुलला की यामध्ये आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट. आणि शेंगदाण्याचा कूट हा खूप मोठा केलेला नाही आहे मी, असा थोडासा मोठा, म्हणजे म्हणतात ना त्याला ओबडधोबड म्हणताना, त्याप्रमाणे मी हा शेंगदाण्याचा कूट ठेवलेला आहे. आणि नंतरनं शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतरनं पुन्हा एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. चला, मी छानपैकी असं मिक्स करून घेते आणि वाफही काढून घेते. तोपर्यंत तुम्ही करा आणि आपल्या चॅनलला जाता जाता तेवढं सबस्क्राईब करायचं बरं का. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.